आता एकदम लेवल 1चा एकदम सोपा क्वेश्चन आहे. थोडंसं ऑब्झर्व करा. आय इज इक्वल टू साइन 2x अपॉन कॉस एक्स आहे. त्या साइन 2x ला जर का ऑब्झर्व केला तर आपल्याकडे ट्रिग्नोमेट्रीचा फॉर्म्युला आहे. काय? साइन 2 थिटा इज इक्वल टू 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा असा असतोय. आता थिटाच्या ऐवजी जर का मी एक्स ठेवलं, ठीक आहे, एक्स ठेवलं तर ते काय होणार? बघा इथं हा एक्स वाला फॉर्म्युला तयार होतोय. म्हणजे हे एक्सपान्शन दिसते, लिहून टाका ते काय होणार ते. दॅट इज इक्वल टू इथं काय होणार बघा, इथं बाय युझिंग एक्स हे एक्सपान्शन काय होणार? 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स. इथं पण इंटू आहे 2च्या मध्ये, ठीक आहे. आणि खाली काय राहणार? खाली खाली ॲज इट इज कॉस एक्स. अजून इंटिग्रेशन नाही काढलं आपण, डीएक्स आणि इंटिग्रेशन येणार. कॉस एक्सला कॉस एक्स गेलं, ठीक आहे. बघा इथे काय येणार? 2 बाहेर काढा, 2 बाहेर काढला. सायन्सचं इंटिग्रेशन राहते, सायन्सचं इंटिग्रेशन मायनस कॉस येते, ठीक आहे. हे जर मायनस इथं बाहेर देतो आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 असतोय, आपण 1 केला तरी काय फरक पडणार नाही. हे प्लस एकदम सोपं साधं लेवल 1च्या पेक्षा पण खाली होतं सम, ठीक आहे. फक्त तुम्हाला इथं फॉर्म्युला माहित पाहिजे, तर हा फॉर्म्युला मार्क करतो. मी तर म्हणतो प्रत्येक क्वेश्चन मध्ये ट्रिग्नोमेट्रीचे काय ना काही फॉर्म्युला आले तर तुम्ही एक सिंगल पेज असं सेपरेट करून फाडून काय करा, त्यावर सगळे फॉर्म्युले लिहित चला. जर का तुम्हाला ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले पाठ असतील तर नो प्रॉब्लेम, अदरवाईज असे करत जावं, ठीक आहे. थँक्यू.